हाय! तर आज आपण लहान मुलांना धोती कशी नेसायची हे पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, मी व्हाईट कलरचा स्टोल इथे घेतलेला आहे. तुम्ही ओढणी पण घेऊ शकता, पण थोडीशी लांब हवी ओढणी आणि काठपदर हवेत ओढणीला, हे महत्वाचं आहे. तर आपण सुरुवात करूयात. तर पहिल्याला आपल्याला मोठी ओढणी असेल तर अजून छान घोळ येतो. आता स्टोलची जी स्टँडर्ड साईज आहे त्याच्याप्रमाणे आपण देऊ. हात काढ रे बाळा. तर पहिले आपण 2 इथे एंड जुळवून घेतलेत आणि मोठा मुलगा असेल तर ओढणी मोठी लागणार किंवा मोठ्या मुलांना डायरेक्ट मुलांची म्हणजे मोठ्या माणसांची धोती घातली तरी चालेल. आणि मोठ्यांना पण धोती नेसायची पद्धत हीच आहे. आपण सेंटरला 2 गाठ मारूयात. स्टोलचं धोती नेसवायचा हा फायदा आहे की स्टोलचा कापड खूप सॉफ्ट असतो. आपल्या मुलांना याचा काही त्रास होणार नाही. आता ही जी बाजू आहे, ही डावी बाजू आहे. डावी बाजू आपल्याला आत टाकायची आहे आणि बाहेरून मागून आपल्याला इथे ठेवायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला छोट्या-छोट्या प्लीट्स तयार करायच्यात. जे आपल्याला मागे त्यांचा धोतीचा काष्टा. आता ही आपल्याला बघू दे, पाय नीट करशो ना. हां. हे आपल्याला आता एकावर एक ठेवून तुम्ही इथे टक करू शकता. स्टोलचा हाच फायदा आहे, कापड खूप सॉफ्ट आहे आणि तुम्ही जिथे ठेवाल ना ते तिथे राहतंय. इतका सॉफ्ट कापड आहे याचा. पुढे बघू शोनू. तर आता आपण ही जी बाजू आहे उजवी बाजू त्याच्या आपण प्लीट्स करणार आहोत. प्लीट्स करून आपण टक करूयात. नॉर्मल टक केले, पूर्णपणे टक नाही केलेलं, जस्ट थोडंसं टक केले. आता याचं काय करायचं आहे, हा जो कॉर्नर आहे त्याच्या आपल्याला प्लीट्स तयार करायच्यात. बाबू खाली घ्या शनू. तर या प्लीट्स आपल्याला तयार करायच्यात इथून आणि आपल्याला इथे टक करायचं आहे. येस. आणि अशा प्रकारे आपली धोती झालेली आहे. ओके वाटते ना? बघू फिरून दाखव. हळूहळू फिरून दाखव शोनू. हळू. आता याच्यावर आपण कुर्ता घालूयात. आता आपण कुर्ता घातलाय आणि तुम्ही त्याचा पूर्ण लुक बघू शकता. तरी त्याला गंध वगैरे लावला नाही. गंध लावला की पूर्ण हा वारकरी तयार झाला. कुर्ता घरातले जे असतील ते तुम्ही मॅच करा, मस्त वाटतात. तर कशी वाटली तुम्हाला धोती ड्रेप? आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात की लहान मुलींना साडी कशी नेसवायची वारकरीसाठी. बाय. से बाय. बाय.